प्रफुल्ल पटेलांना 3 चुका भोवणार, खांद्यावरचा हात अन दादांचा घात। टाइमलाईन समजून घ्यायची जर ठरली तर हा व्हिडिओच बघा ना। इथे तुम्ही अदानी आणि पटेल जिथे हसताना बघताय तो एखादा सांस्कृतिक लग्नाचा किंवा उद्घाटनाचा कार्यक्रम नाही, ती आहे अजित पवारांसाठी आयोजित केलेली शोकसभा। याच शोकसभेत प्रफुल्ल पटेल अदानींसोबत कसे हसत हसत बोलतायत ते बघा। दुसरा व्हिडिओ आहे देशाचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या समवेतचा। प्रफुल्ल पटेलांना घटना, स्थळ, विषय याच्याशी काहीही देणं घेणं नाही। एकीकडून अदानी, दुसरीकडून अंबानी आणि मध्ये पटेल कसे हसत हसत अजित पवारांच्या शोकसभेत बोलतात ते पहा। दुसरी प्रफुल्ल पटेलांची चूक, जय पवार यांना जागा दाखवतात। याच व्हिडिओची दुसरी बाजू सांगितली जाते की त्यांना जागा जी आहे ती पहिल्या लाईनीत दिली जाते। पण प्रश्न हा नाहीये की जे जय पवारांना कुठल्या खुर्चीवर बसायला सांगतात, प्रश्न हा आहे की ती जागा दाखवत असताना प्रफुल्ल पटेल यांचा ॲटिट्यूड पहा। तिसरा व्हिडिओ आहे जो रोहित पवारांनी उचलून धरलाय, तो खांद्यावरचा हात। अजित पवार गेल्यानंतर सुनेत्रा पवार अजित पवारांची जागा निभावतायत। किती दोघांमध्ये अंतर असलं पाहिजे, किती मर्यादा एका स्त्रीसोबत वागताना असल्या पाहिजे यावरती बोट रोहित पवारांनी दाखवलंय। कारण आहे पटेलांनी सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर ठेवलेला हात, जो व्हिडिओ तुम्ही समोर बघतायत। आणि याच काही मुद्द्यांमुळे सध्या प्रफुल्ल पटेल चर्चेत आहे। या सगळ्या घडामोडींबाबत रोहित पवारांनी काय म्हटलंय एकदा ते ऐका। बघत असताना किती वाईट वाटलं। जयला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार। कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कोणी काय करतं। म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही। आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय। जय पवारांना जागा दाखवण्याचा विषय असो किंवा सुनेत्रा पवार यांच्या कधी हाताला हात लावणं असो किंवा मग खांद्यावर हात ठेवणं असो, या सगळ्या गोष्टींमुळे रोहित पवारांनी एकच संताप व्यक्त केला। या व्हिडिओंबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जरूर शेअर करा।